रेश्मा जोशी। आमचा अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे आम्ही आज 13 महिला रायडर्स निघालेलो आहे। आम्ही 40 ते 60 म्हणजे माझं स्वतःचं 57 वर्ष वय आहे। या वयोगटातल्या सगळ्या महिला रायडर्स आम्ही निघालो आहे। 7 तारखेपासून आम्ही उद्याला संध्याकाळी पंढरपूरला पोहोचणार आहोत। आम्ही या ज्या महिला आहेत ह्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वर्किंग लेडीज आहेत, काही हाऊसवाईफही आहे, पण त्यासुद्धा स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करतात आहे, स्वतःचा फिटनेस जागृत करतात आहे, लोकांपर्यंत फिटनेसबद्दल आणि पर्यावरणाला कसं वाचवता येईल आणि सायकलचा कसा प्रचार प्रसार करता येईल याबद्दल आम्ही खूप जागरूक आहोत आणि त्याचा प्रचार प्रसार करायसाठी आम्ही निघालेलो आहोत। आणि सर्वांनी आम्हाला आत्तापर्यंत सर्व जिथे जिथे आम्ही टप्पे होते आमचं कुठे 100चा होता, कुठे 125चा होता, कुठे 97-98चा होता, खूप लोकांनी आम्हाला खूप छान प्रकारे स्वागत केलं आणि आमची इच्छा आहे की दरवर्षी अशीच आम्ही सायकलवारी करू आणि अधिकाधिक महिलांचा सहभाग यामध्ये आम्ही येऊ असं आश्वासन देते। पांडुरंगाची काय इच्छा आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे। आम्हाला विशेष म्हणजे आम्हाला वातावरणाने पण खूप साथ दिली। सुरुवातीला पाऊस आला पण असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही, वयाचा कुठे अडसर आला नाही, कारण फिटनेस खूप महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही याच्याद्वारे मेंटेन करतो। धन्यवाद। सांगाल, तुम्ही सायकल वारी करताय, सायकल दिंडी करताय, किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती दिवसाचा प्रवास? जय हरी विठ्ठल माऊली। ही आमची अमरावती सायकल असोसिएशनची दुसरी वारी आहे सायकलची। यावर्षी साधारण आमचे 38 रायडर्स याच्यामध्ये सहभागी झाले आहेत। रोज आमचं 100 ते 125 किलोमीटर अंतर आम्ही पार करत आहे। आम्ही 7 तारखेला निघालो आहे अमरावतीवरून। 11 तारखेला आम्ही संध्याकाळी पंढरपूरला पोहोचणार। 12 तारखेला तिथे एक मोठा सोहळा असतो महाराष्ट्रातील सर्व सायकल रायडर्सचा। तर तिथे सकाळी एक शहर प्रदक्षिणा असते, त्यानंतर सायकलचं एक मोठं रिंगण असते ऑल महाराष्ट्राच्या सायकल रायडर्सचं। त्यानंतर एक संमेलन होतं आणि त्या संमेलन झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रातील रायडर्स आपापल्या गावाला रवाना होतात दर्शन घेऊन विठ्ठलाचे।